नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. महाराष्ट्र राज्यामध्ये एक खूपच सुंदर भाग आहे, तो म्हणजे कोकण. निसर्गाने नटलेला आहे, पण त्या कोकणाला जगभरात नेण्याचं काम आणि त्या कोकणाची प्रसिद्धी करण्याचं काम ग्लोबल कोकणच्या माध्यमातून संजय यादवराव गेली 10 वर्षांहून अधिक करत आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. मुळात माझा जन्म मुंबईतला आहे, पण माझं शिक्षण संपूर्ण कोकणात झालं आणि ते सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 7वी पर्यंतचं शिक्षण आणि मग आमच्या गावच्या हायस्कूलमध्ये. त्यामुळे मी माझ्या आयुष्याची पहिली 12-13 वर्ष ही पूर्णपणे कोकणामध्ये व्यतीत केली आहेत आणि त्या प्रवासामध्ये जंगलामध्ये हिंडणं, नदीवरती पोहायला जाणं, निसर्गाशी एकरूप होणं किंवा मचाणावर बसून अभ्यास करणं, तिथले सांस्कृतिक कार्यक्रम गणपतीतले असतील, शिमग्याचे असतील, असं ते एक संपूर्ण कोकणाशी एकरूप होऊन जे बालपण झालं, त्यामुळे कोकणाबरोबरची जी अटॅचमेंट आहे ती कायम राहिली. म्हणजे मुंबईत शिकायला आलो, इंजिनिअरिंग केलं, परंतु डोक्यातलं कोकण कधीच गेलं नाही आणि तेच कोकण हे माझं आयुष्य बनलं. सर, ग्लोबल कोकण ही जी संकल्पना आहे ही तुम्हाला कशी सुचली आणि त्याच्यावर तुम्ही कसं काम केलं? खरं म्हणजे माझं 10वी नंतर मी मुंबईत आलो. शिरोडकर हायस्कूल म्हणजे पुन्हा कोकण आणि नंतर रुपारेल कॉलेज आणि मग मी इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग केल्यावर सगळं इंजिनिअरिंग बायोमेडिकल इलेक्ट्रॉनिक्स मधनं इंजिनिअरिंग केलं, पण ते पूर्ण केल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला हे करायचंच नव्हतं. कारण माझा मूळ पिंड, माझे वडील म्हणजे मुंबईतून गावाला गेले आणि त्यांनी एक हायस्कूल स्थापन केलं आणि आपल्या भागामध्ये एक एज्युकेशनल क्रांती केली आहे आणि तो मूळ सोशल पिंड असल्यामुळे काहीतरी देशासाठी केलं पाहिजे अशी एक इच्छा होती आणि म्हणून सुरुवातीला इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर एक 8-10 वर्ष राजकीय प्रवास केला की काहीतरी देशासाठी मोठं करूया आणि मग लक्षात आलं की देशासाठी आपण काय करू शकतो माहित नाही, पण आपण कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करायला हवं आणि मग कोकण हे लहानपणापासूनच आपलं प्रेम होतं. त्यामुळे मी ठरवलं की कोकणासाठी काहीतरी कोकण आणि नेहमीची खंत ही सगळ्यांनाच आपल्या कोकणवासियांना आहे की मला वाटतं जगातला सगळ्यात समृद्ध प्रदेश आहे. निसर्गाच्या दृष्टीने, बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने, बुद्धीच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीमध्ये कोकण. लोक म्हणतात कोकणचं कॅलिफोर्निया करूया, पण कॅलिफोर्निया इतकं कोकणाला श्रीमंत करूया. पण मी कोकणात जेव्हा फिरतो तेव्हा माझ्या लक्षात येतं, कारण मी अमेरिकेत पण जाऊन फिरून आलो, की कोकणा इतकं श्रीमंत काही नाही. त्यामुळे कोकणचं कॅलिफोर्निया करायची गरज नाही. कॅलिफोर्नियाला हेवा वाटेल असा कोकण करूया, असा विचार समोर येतो आणि सांस्कृतिक दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या, निसर्गाच्या दृष्टीने सगळ्याच बाबतीत कोकण कॅलिफोर्नियापेक्षा सरस आहे. नसेल तर तो फक्त आर्थिक समृद्धीच्या बाबतीत. आणि मग कोकणात फिरताना असं लक्षात येतं की इतकी समृद्धी असताना सुद्धा आणि एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज व्यवसायाच्या, उद्योगाच्या, रोजगाराच्या असताना सुद्धा दुर्दैवाने कोकण हा महाराष्ट्रातला सगळ्यात पाठीमागे पडलेला प्रदेश आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग मी प्रवास करायला सुरुवात केला की कोकणचा विकास नेमका कसा केला पाहिजे याच्यावरती वेगवेगळे कार्यक्रम, शिरोडकर हायस्कूल आणि सगळ्या कार्यक्रमांना मी जात होतो माझ्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या जीवनामध्ये. आणि मग लक्षात होतं की सगळी केस सफेद झालेली माणसं कोकणाचं चिंतन करतायत, काहीतरी कोकणासाठी करूया म्हणतायत, पण ह्या तरुण कुठेच दिसत नव्हते. तरुण कुठल्या तरी पक्षासाठी जय हो जय हो करत फिरतायत, परंतु
अशा स्वरूपाचा रचनात्मक अजेंडा घेऊन काम करणारी सिनियर मंडळी होती. आणि मग मी ठरवलं की ना आपण यात काम केलं पाहिजे. आणि मग मी सुरुवातीला 6 महिने फक्त कोकणात फिरलो. म्हणजे कोकणाचा विकास कसा करता येईल हे समजून घेण्यासाठी. म्हणजे रिसोर्स तर एक मध्यमवर्गीय इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं. आई वडिलांची अपेक्षा असते की मुलांनी इंजिनिअरिंग, माझे सगळे मित्र परदेशात गेले आणि 1.5-2 लाख रुपये पगार त्यावेळी घेत होते 1993ला. त्यामुळे आई वडिलांची अपेक्षा होती की आपल्या मुलाला इतकं आपण शिकवल्यानंतर त्याने भरपूर पैसे आणले पाहिजे घरी किंवा तो परदेशात गेला पाहिजे. पण मी काही गेलो नाही. आणि त्याचं कारण माझी आई नुकतीच गेली या 2 महिन्यापूर्वी. पण तिचा याला खूप सपोर्ट होता. आणि माझा हा जो वेडेपणा आहे तिला संपूर्ण सपोर्ट देण्याचं काम माझ्या आईने केलं. आणि ते म्हटले तुला जे वाटतं ते कर. आणि मग काही रिसोर्स नव्हता. माझ्याकडे एक मोटरसायकल होती. मी मोटरसायकलवर जवळपास 30-40,000 किलोमीटर प्रवास केला वर्षभर. गावागावात गेलो. आणि काय नेमका विकास का होत नाही, काय मानसिकता आहे, हे प्रत्यक्ष समजून घेण्याचा प्रयत्न. आणि मग हे फिरताना माझ्या असं लक्षात येतं की आपण जे म्हणतोय की कोकण हा दुर्लक्षित आहे किंवा कोकणातले लोक काही करत नाही, ते एकमेकांना त्रास देतात, बागा वणवे लावतात, असं एक कॉमन फिलिंग नेहमीच मुंबईकरांचं कोकणात राहणाऱ्या लोकांविषयी तक्रार असते, कोकणातल्या लोकांची मुंबईत राहणाऱ्यांविषयी तक्रार असते. पण मी जेव्हा फिरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रत्येक गावामध्ये अशी 2-4-5 माणसं आहेत की जी त्या गावाचे भगीरथ आहेत. आणि यातली अनेक माणसं मला त्या प्रवासामध्ये सापडली जे आजही माझ्या बरोबर काम करतात. मी जो कोकणात प्रवास केला त्याच्यामध्ये मला गावागावामध्ये भगीरथ सापडले. आणि मग दापोलीमध्ये डॉक्टर चंद्रकांत मोकल आहे ज्यांनी टुरिझमचं आता एक मोठं रिव्हॉल्युशन केलंय. आणि सरकार कधी करेल माहित नाही, पण कोकणातल्या सगळ्या खाड्या डॉक्टर चंद्रकांत मोकलांनी जोडल्या. आणि आता बोटीतून लोक दापोलीतून गुहागरमध्ये किंवा गुहागरमधून रत्नागिरीमध्ये हे समुद्र किनाऱ्याने प्रवास करू शकतात बिकॉज ऑफ फेरी बोट्स स्टार्टेड बाय डॉक्टर चंद्रकांत मोकल. असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे डॉक्टर म्हणण्यापेक्षा अरविंद अमृते आहेत. LIC मध्ये नोकरी करणारा एक ग्रहस्थ मुंबई सोडून गेले, एक 10 गुंठे जागा भाड्याने घेतली आणि मग तिथे एक नर्सरी सुरू केली. आज ती सगळी पंचक्रोशी म्हणजे आजूबाजूच्या 10 गावांमध्ये नर्सरी उद्योग आहे. किमान 400-500 कोटी रुपयाची प्लांट्स तिथे प्रोड्यूस होतात त्या 10 गावांमध्ये. आणि हे रिव्हॉल्युशन गावात राहून केवळ स्वतःचा व्यवसाय केला नाही तर आसपासच्या मुलांना शिकवलं. आणि मग त्या मुलांना त्यांनी स्वतःच्या नर्सरी चालवल्या. द्राक्ष पश्चिम महाराष्ट्रात पिकवतात. द्राक्षामध्ये एकरी 5 लाख आणि 7 लाख रुपये उत्पन्न घेतलं जातं. पण द्राक्ष बनवणारा पश्चिम महाराष्ट्र त्याची रोपं बनवण्यासाठी कोकणातल्या मुलांवर अवलंबून असतो. कारण मी नेहमी म्हणतो की भुजबळ आणि म्हणजे आर्म स्ट्रॉंग आणि ब्रेन स्ट्रॉंग, कोकण हा ब्रेन स्ट्रॉंग लोकांचा प्रदेश आहे. त्यामुळे जिथे स्किलचा विषय येतो, जिथे मॅनेजमेंटचा विषय येतो, जिथे कौशल्याचा विषय येतो, तिथे कोकणातल्या मुलांची आवश्यकता असते, कोकणातल्या माणसांची आवश्यकता असते. साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रात असतात पण तो चालवणारा की पर्सन कोकणातला असतो. किंवा अमेरिकेमध्ये मी गेलो होतो तर तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये, तिथल्या टेक्निकल लॅबमध्ये प्रत्येक ठिकाणी मला की पर्सन कोकणी माणूस सापडला. म्हणजे बुद्धीची कोकण ही खाण आहे. आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातली द्राक्षाची रोपं बनवण्यासाठी दरवर्षी कोकणातून शेकडो मुलं जातात. आणि अरविंद अमृते आपल्या बरोबर या शेकडो मुलांना घेऊन जातात. आणि ती मुलं तिकडून पश्चिम महाराष्ट्रातून दरवर्षी 15-20 कोटी रुपये, म्हणजे आम्ही नेहमी तक्रार करतो की कोकणात दूध पश्चिम महाराष्ट्रात नाही तर कोकणात भाजी पश्चिम महाराष्ट्रात नाही. पण स्किल जेव्हा हवं असतं तेव्हा स्किल कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जातो. हा पण एक रिव्हर्स प्रकार आहे. पण यातून पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात पैसे येतात. आणि एक नर्सरीची इकॉनॉमी अरविंद अमृतेंसारखा ग्रहस्थ उभा करतो
किंवा मायकेल डिसोजा हा त्या ठिकाणी बांबूचं रिव्हॉल्युशन करतो, त्याच्याबरोबर आमचे मोहन होडावडेकर आहेत किंवा प्रभाकर सावे आहेत किंवा आता आमचा तरुण मित्र चंदन भडसावळे आहे. म्हणजे शेखर भडसावळे इज अ पायनर ऑफ ॲग्रो टुरिझम. पण शेखर भडसावळेंनी केलेलं काम हे इंटरनॅशनल लेवलला नेण्याचं काम चंदन भडसावळेने त्यांच्या पुढच्या पिढीने केलंय. असे माझे अनेक तरुण मित्र किंवा प्रभाकर सावेंसारखे सायंटिस्ट ज्यांनी रिव्हॉल्युशन केलं ऍग्रिकल्चर मधलं किंवा ॲग्रो टुरिझम मधलं. ॲग्रो टुरिझम इज अ की ऑफ कोकण डेव्हलपमेंट. ॲग्रो टुरिझम इज नॉट जस्ट ॲग्रो टुरिझम. सांस्कृतिक पर्यटन, त्या ठिकाणी निसर्ग पर्यटन, सह्याद्री पर्यटन किंवा छत्रपती शिवरायांचं जो जगातला सगळ्यात समृद्ध इतिहास आहे तो मराठ्यांचा इतिहास आहे. तो प्रत्यक्ष परमेश्वर शिवप्रभूंचा इतिहास आहे आणि तो सगळं कोकणात झालेला आहे. आणि त्यामुळे रायगडचं पर्यटन असेल, राजगडचं पर्यटन असेल किंवा नानाजी मालुसरेंच्या उमरठचं प्रदेश पर्यटन असेल किंवा झाशीच्या राणीच्या नेवाळकरांचं म्हणजे कोट लांजामधल्या कोटचं पर्यटन असेल. मला वाटतं असे अनेक विषय विकासाचे मला फिरताना सापडत गेले आणि ही सगळी माणसं आणि मला मग एक व्यसन तयार झालं या माणसाचे. संजय यादवराव लोकांना माहिती आहे ग्लोबल कोकण म्हणून एक मोठा इंटरनॅशनल फेस्टिवल करतो. येस, आय डू दॅट. आणि ते करायला पाहिजे. माझं कोकण श्रीमंत आहे, माझं कोकण समृद्ध आहे आणि त्यामुळे ते दरिद्रासारखं नाही जगाला दाखवायचं. आणि त्यामुळे ते बीकेसी मध्ये करतो, ते मी नेस्को मध्ये गोरेगाव मध्ये करतो. काय एवढं मोठं करतो मला पण कधी कधी प्रश्न पडतो. पण कोकण श्रीमंत आहे, कोकण समृद्ध आहे आणि ते गरिबासारखं जगाला दाखवायचं नाही असं मी ठरवलेलं आहे. पण केवळ ग्लोबल कोकण हा माझा उपक्रम नाही, माझा खरा उपक्रम आहे अशा अनेक माणसांना जोडण्याचं काम हे कोकण भूमी प्रतिष्ठानने समृद्ध कोकण चळवळीने केलं. आणि मग कोकणात काय काय करता येईल आणि त्या सगळ्यामध्ये हे करता 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 मला ज्या गोष्टी कळत गेल्या त्यातनं माझे कार्यक्रम बनत गेले, त्यातनं माझा अजेंडा तयार होत गेला, त्यातनं माझ्या वेगवेगळ्या संघटना स्थापन झाल्या. मी पर्यटन हा म्हणजे मी जसं हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन 1 ते 10, त्यानंतर शाहरुख खान, आमिर खान कोण असतील ते येतील, पण पहिल्या 10 मध्ये अमिताभ बच्चन. तसं जर कोकणच्या विकासाचा विचार केला तर 1 to 10 इज टुरिझम. आणि जर कोकण आणि त्यानंतर कोकणातली शाश्वत शेती आणि शाश्वत फिशरीज 3 विषय आहेत की ज्याच्यामधनं कोकण समृद्ध होईल. आणि या 3 विषयांमध्ये मी काम करतो. मी 4थ्या विषयात काम करत नाही. कोकणामध्ये मोठमोठे प्रकल्प येतील आणि ती रिफायनरी येईल आणि ते काय JSWचा स्टील प्रोजेक्ट येईल वगैरे, यांना देशाचा फायदा होईल, देशाला जीएसटी मिळेल, महाराष्ट्राचा फायदा होईल. कोकणचा विकास व्हायचा असेल तर फक्त 3च विषयांमधनं होऊ शकतो. तो आहे पर्यटन, शेती, शेतीमध्ये बागायती विशेषता. कारण आपल्याकडे हापूस आंबा आहे, परमेश्वराने जगातलं बेस्ट कोकणाला दिलं. परंतु तिथल्या माणसांना म्हणजे कोणीतरी मारुतीला सांगावं लागलं की अरे बाबा तू वायूचा पुत्र आहेस आणि तू जाऊ शकतोस लंकेमध्ये आणि ती लंका जाळू पण शकतोस आणि सीतेला जो काय मेसेज द्यायचा आहे प्रभू रामचंद्रांचा तो देऊ शकतोस. आणि जेव्हा मारुतीला सांगितलं तेव्हा त्याने उड्डाण केलं. असं मला वाटतं कोणीतरी कोकणी माणसाला सांगितलं पाहिजे, बाबा रे तू काय त्या ट्रेन मधनं लटकत वर्षानुवर्ष विरार ते चर्चगेट आणि कल्याण डोंबिवली काय बदलापूरच्या दिशेने चाललायस, थोडासा कोकणाच्या दिशेने जा. मुंबई तर सांभाळच पण थोडं कोकण पण सांभाळ. आणि आज कोकणामध्ये दुर्दैवाने म्हणजे कधी कधी फ्रस्ट्रेशन येतं की मुंबईच्या जवळचे जे कोकण आहे, म्हणजे पहिली कल्याण डोंबिवली, नवी मुंबई हे सगळं गेलं आपल्या हातात. मुंबई शहरामध्ये सातबाऱ्यावरती किती मराठी माणसांची नाव आहेत हा संशोधनाचा विषय. मराठी मराठी म्हणून इतके वर्ष आपण बोलतोय पण प्रत्यक्ष मराठी माणूस मुंबईमध्ये मालक म्हणून राहिलाय का? तीच परिस्थिती आता त्याची कल्याण डोंबिवली आणि नव्या मुंबईमध्ये आणि वसई विरारमध्ये झालेली आहे. हीच परिस्थिती आता पुढच्या काळामध्ये पेण आणि अलिबागमध्ये आणि त्या ठिकाणी रोह्यामध्ये किंवा इकडे वसईला आणि शहापूरला आणि मुरबाडला तयार होते. आणि 90% जमिनी विकल्या गेल्यात. हा कोकणात अतिशय चिंतेचा विषय आहे.
आणि मुंबईच्या जवळ जे शहरांचं आक्रमण होत आहे याच्यामध्ये जो कोकणी माणूस, जो मालक होता तिथला, तिथे कोणीतरी शहा, जैन, गुप्ता, तिवारी हे सगळे येऊन जमिनी विकत घेत आहेत. ते कॉम्प्लेक्सेस उभे करतायत, ते टाउनशिप्स उभ्या करतायत. पनवेलमध्ये, आता पनवेलमध्ये केवढं मोठं रिव्हॉल्युशन होत आहे. आणि तिथे उरणमध्ये, तर हे सगळे बाहेरचे लोक येऊन टाउनशिप्स उभ्या करणार आणि आम्ही फक्त तिथे घरं घेणार आणि आम्ही फक्त नोकऱ्या करणार आणि आम्ही फक्त शिमग्याला आणि गणपतीला कोकणात जाणार आणि उगाच अस्मितेच्या गप्पा मारणार. यापेक्षा त्या ठिकाणी आता उरलेलं कोकण जरी शाबूत आहे, आता रोह्यामध्ये किंवा माणगावमध्ये 50% कोकण आपल्याकडे आहे, 50% विकलं आपण. आता हीच परिस्थिती आज हे जात्यात आहेत. आता माडमध्ये आणि खेडमध्ये आणि दापोलीत तीच परिस्थिती आहे. आणि हळूहळू हळूहळू हळू म्हणजे ही सगळी कोकणची अस्मिता आणि काय मराठी भाषा आणि हे सगळं, जमिनीच आपल्या राहणार नसतील, आपली गावं राहणार नसतील. गावागावांमध्ये आपण 100 एकर, 200 एकर, 500 एकर जमिनी विकणार असू आणि इथे कुठेतरी लालबाग सोडलं, दादर सोडलं, पार्ला सोडलं आणि कुठे भांडुपला गेलो, मग ठाण्यात गेलो, मग कल्याणला गेलो, मग आता बदलापूरला गेलो, वांगणीला गेलो. मित्रांनो, मला वाटतं की दादरची खोली विकू नका, लालबागची खोली विकू नका, पण लालबागची खोली असताना पनवेलमध्ये एक खोली घ्या, कारण पनवेल सगळ्यात प्रॉस्परस आहे. पण पनवेलमध्ये जर कोकणी माणूस, आपण जर आता नव्या मुंबईचा विचार केला पाहिजे, सहजपणे आपण खेडला जाऊ शकू, सहजपणे आपण मुंबईत येऊ शकू. आता MTHL झालाय, अटल सेतू झालाय, 35 मिनिटामध्ये मी गाडी घेऊन मंत्रालयात पोचतो, 45 मिनिटामध्ये. तर आता खूप शिव्या घालणं सोपं आहे आणि शिव्या घालणं हा आवडता विषय आपल्या मराठी माणसाचा, की आपली प्रगती नाही झाली याचं दुसऱ्याला शिव्या घालून उत्तरं शोधायची. यापेक्षा जर आपण कोकणातल्या जमिनी आपल्या विकल्या नाही, त्या कशा विकसित करायच्या याची चळवळ मी चालवतो. यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम, प्रशिक्षण मला भविष्यामध्ये मला विद्यापीठ करायचंय कोकणचं. विद्यापीठ म्हणजे BA BCOMचं नाही, तर कृषी पर्यटन केंद्र कसं चालवायचं, होमस्टे कसं चालवायचं, बांबूची लागवड कशी करायची, एका एकरामध्ये 400 हापूस आंब्याची झाडं कशी लावता येतील, म्हणजे हायटेक हाय डेन्सिटी बागायती कशा करता येतील, किंवा थायलंडमध्ये ज्या झाडं आहेत मँगोस्टीनची असतील, किंवा तसंच ट्रॉपिकल परिस्थिती आपली आहे, तर आपल्याला इंटरनॅशनल क्रॉप्स कोकणात कोणती आणता येतील, किंवा मसाल्याची शेती, जर द्राक्षवाला एकराला 7 लाख आणि 8 लाख रुपये डाळिंबवाला कमवतो, तर आम्ही मसाल्यामधून एकरी 7-8 लाख रुपये का कमवू शकणार नाही? आम्ही बांबूमधून एकरी 2-3 लाख रुपये का कमवू शकणार नाही? अशा स्वरूपाचा विचार घेऊन झपाटलेलं काम करणारे तरुण आपल्याला निर्माण करायचे. आणि आज जे वर्षानुवर्ष मायग्रेशन सुरू आहे, म्हणजे आम्ही फक्त चाकरमानी म्हणून दुर्दैवाने गणपतीला आणि शिमग्याला, आणि तेच म्हणजे आयुष्य आहे असं काही नाही. तर ही परिस्थिती आता बदलायला हवी. खूप गोष्टी बदलत आहेत, जग बदलतंय. भारत आता जगातली एक महासत्ता म्हणून पुढे येते. जगाच्या आर्थिक सत्तेचा केंद्रबिंदू पुढच्या 50 वर्षात आज जी प्रगती अमेरिकेने आणि चायनाने केली, ती प्रगती पुढच्या काळामध्ये भारत करणार आहे. भारताच्या आर्थिक सत्तेचा केंद्रबिंदू मुंबई आहे. या मुंबईत पैसे आहेत, मुंबईत रोजगार आहे. म्हणून वर्षानुवर्ष मित्रांनो, आपण मुंबईत आलो, पण आता मुंबई कोकणात चालली आहे. आता मुंबई जी आता आहे तिच्या 5 पट मोठी मुंबई ती कोकणात विकसित होणार आहे. ती अलिबागमध्ये असणार आहे, ती उरणमध्ये असणार आहे, ती पनवेलमध्ये असणार आहे, ती पेणमध्ये असणार आहे, ती शहापूरमध्ये असणार आहे, ती त्या ठिकाणी मुरबाडमध्ये असणार आहे, वसईमध्ये असणार आहे, पालघरमध्ये असणार आहे. त्यामुळे मुंबई कोकणात येते. ज्यामुळे मुंबई डेव्हलप झाला तो एअरपोर्ट पनवेलचा कोकणामध्ये आला, आणि दुसरा मोप्याचा आहे तो कोकणच्या बॉर्डरवरती आहे आणि चिपीला झालाय. त्याला विकसित करण्यासाठी जरा विशेष प्रयत्न करावे लागतील, पण चिपीचा आणि एअरपोर्ट आहे. ज्याकरता मुंबई डेव्हलप झाले ते मुंबईचं पोर्ट
बीपीटी पूर्वीची आणि आता एमबीपीटी मुंबई पोर्ट ट्रस्ट, अशीच मोठी पोर्ट जेएनपीटी आणि दिघी आणि जयगड ही 3 पोर्ट्स आता कोकणामध्ये आहे. संपूर्ण भारताचं त्या ठिकाणी दिल्ली टू जेएनपीटी आणि दिघी आणि कलकत्ता टू जेएनपीटी आणि दिघी डेडिकेटेड फ्रेट कॅरिडॉर, म्हणजे फक्त माल वाहतुकीच्या रेल्वे सुटल्या जातील आणि सगळ्या भारताच्या इंडस्ट्रीज या बंदरांना कनेक्ट होणार आहे. त्यामुळे जगाच्या अर्थसत्तेचा केंद्रबिंदू मुंबई आहे आणि म्हणजे भारत आहे आणि भारताच्या अर्थसत्तेचा केंद्रबिंदू हा मुंबई आहे आणि आता तो पर्यायाने एक्सटेंडेड मुंबई म्हणजे कोकण आहे. जी डेव्हलपमेंट कोकणात येऊ घातली आहे या प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने, विरोधाच्या दृष्टीने न पाहता येणाऱ्या संधींचं सोनं करून, येणाऱ्या गुंतवणुकीचं सोनं करून आपल्याला गावागावांमध्ये कसे उद्योग करता येतील आणि कोकणामध्ये शाश्वत विकास सुद्धा कसा करता येईल. इंडस्ट्रियलायझेशन पाहिजे, ग्लोबलायझेशन पाहिजे, येस हवंय, जिथं हवंय तिथे होतंय, ते थांबवू पण शकत नाही आपण. पण जे सिंधुदुर्ग जिल्हा जो इंटॅक्ट आहे आता, किंवा रत्नागिरी जिल्हा सुदैवाने इंटॅक्ट आहे, अर्धा रायगड जिल्हा हा इंटॅक्ट आहे, त्याखाली माणगावच्या खालचा जो रायगड जिल्हा आहे, किंवा शहापूरच्या पुढचा जो पालघर जिल्हा आहे किंवा ठाणे ग्रामीण आहे हा इंटॅक्ट आहे. मला वाटते कोकणच्या विकासाचं नियोजन राज्यकर्त्यांनी सुद्धा, की सरसकट इंडस्ट्रियलायझेशन, सरसकट नद्यांची वाताहात, सरसकट जमिनींची वाताहात असं न करता आवश्यक आहेत इंडस्ट्रीज, ते इंडस्ट्रीज करा, पण सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनासाठीच डेव्हलप करा. इथल्या हापूस आंब्याची, इथल्या शेतीची आणि निसर्गपूरक खूप गोष्टी करता येतील ना, याचा विचार का नाही करत आपण. जेव्हा मेकॅनिकल इंडस्ट्री येते तेव्हा ती चाकणला जाते, पुण्यात जाते, कोकणात का येत नाही. ऑटोमोबाईल पार्क कोकणात का होत नाहीत, आयटी पार्क्स कोकणात का होत नाहीत. बायोटेक्नॉलॉजी आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, एज्युकेशन हे मोठी इंडस्ट्री आहे पुढच्या काळामध्ये. सो एज्युकेशन हब्स कोकणात का होऊ नयेत, किंवा पोर्ट्सचे हब्स कोकणात का होऊ नयेत, किंवा फूड इंडस्ट्रीचे हब्स कोकणामध्ये का होऊ नयेत, किंवा फिशरीजचे पार्क्स कोकणात का होऊ नयेत. आणि सर्वात महत्वाचे, ज्या पद्धतीने फुकेतमध्ये आहे, ज्या पद्धतीने इंडोनेशियामध्ये आहे, तसं पर्यटनाची 2,000 3,000 एकराची अत्याधुनिक शहरं, ज्याला टुरिझम पार्क म्हणतात, तर अशा स्वरूपाचे पार्क्स कोकणामध्ये का होऊ नयेत असा विचार कोकणातल्या राज्यकर्त्यांनी सुद्धा करायला हवा. मुंबईमध्ये फक्त बिल्डिंगी बांधणे आणि त्यांच्या बरोबर काम करणं म्हणजे कोकणचा विकास नाही. तर हे सगळे बिल्डर कोकणात नाही आले तर चालतील, आपणच करू, शक्य आहे. कोकणी माणसात काय कुठे कमी नाही, इथे पण आपण आता बिल्डर हळूहळू होतोय. तर कोकणामध्ये निसर्गपूरक विकासाचं नियोजन करायला पाहिजे, कोकणची स्ट्रॅटेजी तयार केली पाहिजे, कुठे इंडस्ट्री पाहिजे, कुठे त्या ठिकाणी इको फ्रेंडली गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचं, की ज्याच्याबद्दल मी आवाज कंटिन्युअसली उठवतो आणि उठवत राहणार आहे, की आमचे 3 महत्वाचे विषय आहेत. मी पुन्हा 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 तेच सांगतोय, की मासे, पर्यटन आणि हापूस आंबा, हॉर्टिकल्चर हे 3 आमचे महत्वाचे विषय आहेत. आणि दुर्दैवाने या 3 विषयाकरता महाराष्ट्र राज्य बजेट खर्च करत नाही. त्यामुळे तुम्ही किती हजारो कोटी आणा आणि लाखो कोटी आणा, जर आमच्या या 3 विषयांना पैसे मिळणार नसतील, जर या 3 विषयांमध्ये जे तरुण काम करतात त्यांना सबसिडीज मिळणार नसतील, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना मिळणार नसतील, त्यांना सहजपणे परवानग्या मिळणार नसतील, तर बाकी कोकणचा विकास झूट आहे. त्यामुळे शासकीय व्यवस्थेला सुद्धा बोंबलून सांगण्याची आवश्यकता आहे, किंवा हे काम मी करणार आहे, की आम्हाला बाकी सगळं बाजूला ठेवा, आमच्या पर्यटनासाठी, आमच्या हॉर्टिकल्चरसाठी आणि आमच्या फिशरमनसाठी चांगल्या योजना द्या. त्यासाठी महाराष्ट्र सरकारचं या आता कालचं बजेट आहे, 6 लाख कोटीचं बजेट आहे महाराष्ट्र शासन. काय अडचण आहे की आमच्या आंबेवाल्यांना कधीतरी मदत दिली गेली तर काय अडचण आहे. 30,000 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाते, पण मग कोकणातल्या आंबेवाल्यांना कधीतरी मदत का केली जात नाही.
किंवा कोकणातले मच्छीमार बिचारे 2-2, 3-3 लाखाची कर्ज आहेत, पण खूप वाईट अवस्था आहे मच्छीमारांची. नियम पाळले जात नाहीत, पिल्लं पकडली जातात, बस LED फिशिंग समुद्रामध्ये केली जाते. हे सगळं रेग्युलेट केलं पाहिजे आणि या छोट्या छोट्या मच्छीमारांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांची एकदा कर्जमाफी केली पाहिजे. शेवटी लोककल्याणकारी राज्याची कल्पना ती काय असते की शहरांमध्ये पैसे उभे राहतात आणि जर गाव जगायचे असतील, गाव टिकायचे असतील तर ग्रामीण रोजगारासाठी मदत केली जाते, सपोर्ट केला जातो. कोकणात जर गाव टिकायचे असतील, कोकणात तरुण गावात राहायचे असतील, ग्रामीण कोकण समृद्ध व्हायचं असेल तर हापूस आंबा टिकायला पाहिजे, तर कोकणातली शेती टिकली पाहिजे, कोकणातला मच्छीमार टिकला पाहिजे आणि कोकणामध्ये गावागावामध्ये पर्यटन विकसित झालं पाहिजे. आणि याकरता लोककल्याणकारी सरकारने यावरती खर्च केले पाहिजेत. पण दुर्दैवाने या सगळ्या विषयामध्ये आवाज उठवण्यासाठी विधानसभेत सुद्धा या विषयावरती सातत्याने आवाज उठवला गेला पाहिजे, पण हे होत नाही. आणि त्यासाठी लोक चळवळ आवश्यक आहे आणि ती लोक चळवळ कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून, ग्लोबल कोकणच्या माध्यमातून किंवा आता मी कोकणची चेंबर बनवायचं ठरवलंय. कारण शेवटी शासनाला चेंबरची भाषा कळते की चेंबर ती जी चेंबर आहे ती आपल्या उद्योगाचं प्रतिनिधित्व करते. म्हणून आपण पहिल्यांदा कोकणची चेंबर बनवतोय, कोकण चेंबर ऑफ टुरिझम, फिशरीज अँड ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीज. या 3 विषयाव्यतिरिक्त उद्योगांसाठी काम करायला भरपूर चेंबर आहेत. माझ्या कोकणातले 3 महत्वाचे विषय आहेत आणि या 3 विषयातले उद्योग उभे राहिले पाहिजेत. त्या उद्योगांना खूप समस्या आहेत शासकीय पातळीवरती आणि वेगवेगळ्या पातळीवरती, बँकांच्या पातळीवरती. आणि यासाठी एक व्यासपीठ कोकण चेंबर ऑफ टुरिझम, ऍग्रिकल्चर आणि फिशरीज असं आपण बनवतोय. यातनं हजारो उद्योजकांना एकत्र आणतोय, एक आवाज सुद्धा उठवायचा आहे आणि रचनात्मक पद्धतीने केवळ बोंबलून, केवळ दगड मारून, केवळ आरडाओरडा करून प्रश्न सुटणार नाहीत. ते रचनात्मक पद्धतीने, तुझं नाव पण रचनाच आहे ना, त्यामुळे रचनात्मक पद्धतीने आपण कोकणच्या विकासाचे हे प्रश्न सोडूया. तुला सर, जसं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की कोकण खरंच सगळ्या अर्थाने समृद्ध आहे आणि ती कोकणाची समृद्धता तुम्ही तुमच्या ग्लोबल कोकण फेस्टिवलच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष दाखवत आहात. तर कोणताही इव्हेंट करणं किंवा एक्झिबिशन करणं सोपं नसतं आणि ते तुम्ही गेले 10 वर्ष सातत्याने करत आहात आणि खूप मोठ्या प्रमाणात करत आहात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. कसं आहे की स्वप्न पाहणं सोपं आहे, ते स्वप्न एक्झिक्यूट करणं खूप कठीण आहे. आणि कोकणातलं कार्यक्रम बीकेसी ग्राउंडवरती करणं, मला वाटतं आतापर्यंत कोणीच असा प्रयत्न केलेला नाही. आणि पहिल्यांदा जेव्हा केला तेव्हा अनेकांच्या दृष्टीने आश्चर्य होतं, कारण बीकेसीला पहिला ग्लोबल कोकणला 3 किलोमीटरची रांग लागली होती. आणि मी सांगतो की पहिल्या वर्षी रांग लागणं हे 2 गोष्टींमुळे, की आमचं कोकण आहे तितकं सुंदर, फक्त ते इतकं सुंदर कोकण तितक्याच दर्जेदार पद्धतीने त्याची मांडणी केली होती. आणि पहिल्या वर्षी जेव्हा केली होती तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं की 1 वर्ष होईल, परंतु गेली 10 वर्ष आपण करतोय, दरवर्षी करतोय. नेस्को गोरेगाव मध्ये करतो, सिडको मध्ये करतो आणि खूप भव्य प्रमाणात करतो. आणि अर्थात हे करण्यासाठी खूप खर्च येतो, खूप 6 महिने परिश्रम करावे लागतात, कधी कधी कर्जबाजारी व्हायला लागतं, मग ती कर्ज फेडण्यासाठी खूप मानसिक ताण सहन करावा लागतो. पण एक गोष्ट जर करायची ठरवली आणि तुमचा हेतू प्रामाणिक असेल, ईश्वरी अधिष्ठान जे कोकणच्या पवित्र भूमीचं आमच्या चळवळीच्या मागे आहे आणि त्यामुळे कधीही मागे वळून पाहावं आजपर्यंत लागलं नाही. सर, तुम्ही इतके सगळे मोठे इव्हेंट्स तर करतच आहात, पण त्याचसोबत तुम्ही छोटे छोटे इव्हेंट्स देखील करता, जसं चिकू फेस्टिवल आहे, गुहागर फेस्टिवल आहे, असे अनेक कोकणातल्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही फेस्टिवल करताय. तर त्याच्याबद्दल थोडं अजून सांगा. कसं आहे की नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला नेण्यासाठी मोठे कार्यक्रम केले पाहिजेत, पण कोकणात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी छोटे छोटे कार्यक्रम. आम्ही चिकू महोत्सव सुरू केला 10 वर्षापूर्वी. पहिली 3 वर्ष आम्ही केला आणि नंतर स्थानिक कार्यकर्त्यांच्या हातात.
आता मला वाटते दरवर्षी 2 लाख पर्यटक चिकू फेस्टिवलला येतात. इंडियन टुरिझमच्या नॅशनल कॅलेंडरमध्ये चिकू महोत्सवाचा समावेश होतो. कोकणामधले जे जे पर्यटन महोत्सव आहेत आता खूप लोक करतायत, पण अगदी 40,000 रुपये खर्चाचा दाभोळ बॅकवॉटर फेस्टिवल डॉक्टर मोकल आणि मी 2004 मध्ये केला होता. गुहागर बीच फेस्टिवल केला, त्या ठिकाणी उभा दांडा वेंगुर्ल्यात बीच फेस्टिवल केला, किंवा गणपतीपुळ्यात केलं, गुहागरात केलं, श्रीवर्धन मध्ये 2 फेस्टिवल केले. आणि खरं मजा येते हे काम करताना, कारण तिथल्या स्थानिक लोकांची मानसिकता बदलण्यापासून, तिथल्या पर्यटन व्यावसायिकांना ट्रेनिंग देण्यापासून, पर्यटकांची मानसिकता सुद्धा केवळ दारू, केवळ धमाल, केवळ राहणे आणि खाणे, मासे खाणे म्हणजे कोकण नव्हे, तर कोकण म्हणजे गावात जाऊन राहणं, तिथलं कल्चर पाहणं, तिथली संस्कृती पाहणं, तिथल्या लोककला पाहणं, तिथल्या वॉटरफॉलवरती जाणं, तिथल्या सह्याद्रीमध्ये भटकणं, तिथले पक्षी पाहणं, तिथल्या समुद्रात जाऊन मासेमारी पाहणं, किंवा तिथल्या बॅकवॉटरमध्ये, किती जण बॅकवॉटरमध्ये कोकणात फिरलेत, मी प्रत्येक बॅकवॉटरमध्ये फिरलोय. सो कोकणाचं टुरिझम हे अनेक अँगलने, आणि मला मला असं वाटतं, म्हणजे माझं कोकण बघून झालेलं नाहीये, मी आतापर्यंत 20-25% कोकण बघितलं असेल असं मला वाटतं, मला अजून 75% बघायचं आहे. पण कोकणात येणाऱ्या पर्यटकांनी, मग जगभर ज्या करता पर्यटक जातात, तर ते बर्फ वगळता कोकणात सगळं आहे. आणि म्हणून निसर्ग पर्यटन वाले, हिस्टॉरिक टुरिझम वाले, हेरिटेज वाले, समुद्र पर्यटन वाले, बीच टुरिझम वाले, बॅकवॉटर टुरिझम वाले, आयुर्वेदिक टुरिझम वाले, सांस्कृतिक टुरिझम वाले, रिलिजियस टुरिझम वाले, सगळे लोक कोकणात येऊ शकतील. आणि सगळ्यांसाठी कोकणात आहे, आणि यासाठी अशा छोट्या छोट्या उपक्रमांची सुद्धा कोकणात आवश्यक आहे. आणि तुझ्या माहितीसाठी या वर्षीपासून मी 12 फेस्टिवल करणार आहे कोकणात, दर महिन्याला एक फेस्टिवल करणार. वा वा, खूपच छान सर. सर, पण हे सगळं करत असताना जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की तुमच्या आईचा खूप पाठिंबा होता तुमच्या कामाला, त्याचसोबत तुमची पत्नी राजश्री मॅडम आणि तुमची मुलगी देखील तुमच्यासोबत कायम सर्व काम करत असतात, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा की तुमचा फॅमिली सपोर्ट या तुमच्या सगळ्या कामाला कसा आहे? मी नशीबवान आहे, परमेश्वर माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मला अशी आई मिळाली. आणि आता आईच्या भूमिकेमध्ये माझी पत्नी आहे. ती सुद्धा न थकता, न रागावता, मला इतके साड्या पाहिजेत आणि मला इतके दागिने पाहिजेत आणि इतके पैसे मिळाले पाहिजेत असं काही न म्हणता, जी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये माझ्यापेक्षा जास्त तिने झोकत घेतलंय. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की माझी मुलगी आता पोस्ट ग्रॅज्युएट झाली, मराठी माध्यमात शिकली. तेही सुद्धा एक कारण असू शकतं की ती स्वतःच्या कल्चरशी जोडली गेली, आणि तिने ठरवलं आता की बाबा मी कोकणात टुरिझम करणार. म्हणजे माझा जो अजेंडा आहे तो कदाचित माझ्यापेक्षा 10 पट अधिक गतीने कोकणातला टुरिझमचा अजेंडा माझी मुलगी मानसी पुढे नेईल असं मला वाटतंय. आणि कोकणामध्ये आज हजारो कार्यकर्ते या चळवळीला जोडलेले आहेत. म्हणजे कोणी यात काहीतरी पद मिळणार आहे आणि इलेक्शन आणि काय व्हायचंय असं म्हणून नाही, काहीतरी चांगलं घडतंय तर आम्ही पण तुझ्या बरोबर, असे हजारो कार्यकर्ते आज या चळवळीत आहेत. आणि त्यामुळे हे ईश्वरी चळवळ आहे. आणि ही खऱ्या अर्थाने मला असा विश्वास आहे की कोकणच्या शाश्वत विकासाला, म्हणजे जगातलं विकासाचं आदर्श मॉडेल हे कोकण बनू शकतं. आणि त्या शाश्वत विकासाला दिशा देण्याचं काम आपली समृद्ध कोकणची चळवळ करत आहे. सर, जसं तुम्ही मगाशी उल्लेख करत आहात की आपण चाकरमानी लोक जी कोकणात मुंबईत येतात आणि खूप मेहनतीने काम करतात, पण जर तीच लोक जर कोकणात राहून अजून मोठ्या पद्धतीने काम करू शकली, उद्योजक होऊ शकली, तर ते कोकणाचा विकास करू शकतात आणि इतर तिथल्या लोकांना रोजगार निर्मिती होऊ शकते. तर त्याच्याबद्दल तुम्ही खूप वर्ष काम करत आहात, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. माझं माझं मत आहे की मुंबई आपली आहे. आणि त्यामुळे मुंबईच्या मुंबईतलं जे मराठी माणसाचं अस्तित्व आहे, कोकणी माणसाचं अस्तित्व आहे, मुंबईचा विकास जो झालाय त्यात कोकणी माणसाचा खूप मोठा सहभाग आहे. ऍट द कॉस्ट ऑफ कोकण मुंबईचा विकास झालाय. पण आता मुंबईतला कोकणी माणूस सक्षम आहे. आणि त्याने बदलापूरच्या दिशेने, म्हणजे लालबाग परळचा माणूस हा पहिला भांडूपमध्ये गेला, मग ठाण्यात गेला, मग बदलापूरला गेला, आणि आता तिकडे पालघरला चाललाय. माझं म्हणणं जरा उलटे जा, म्हणजे लालबागची खोली विकू नका,
गिरगाव मधली खोली विकू नका, पण एक खोली पनवेलमध्ये घ्या आणि इकडे मुंबईत न राहता पनवेलमध्ये राहा आणि पनवेलमध्ये राहून 2 दिवस कोकणात जा. तिथे एक आंब्याची बाग करा, तिथे एक कृषी पर्यटन करा, तिथे होमस्टे करा. सो गावामध्ये काही ना काही करा. गावातल्या जमिनी विकू नका. आता पॅसेंजरने 40 रुपयात जाता येतं. त्यामुळे सर्वसामान्य कोकणातला गरीब तरुण सुद्धा गावात जाऊ शकतो आणि वंदे भारतने जो पैसेवाला तो सुद्धा 5 तासामध्ये मालवणमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे कोकणातल्या जमिनी विकल्या नाही पाहिजेत, त्या विकसित केल्या पाहिजेत. गावाच्या गावं जी विकायला हे तातडीने बंद, मला तर वाटतं कायदा केला पाहिजे. जसं हिमाचलमध्ये जमीन खरेदी करता येत नाही, 10 वर्ष स्थानिक माणसाला पार्टनर घ्यावा लागतो. आज जम्मू काश्मीरमध्ये तीच परिस्थिती होती किंवा नॉर्थ ईस्टच्या गरीब लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी अशा स्वरूपाचे कायदे आहेत. कोकणाच्या त्या साध्या भोळ्या माणसांना, तिथल्या अतिशय देवभोळ्या आणि देशभक्त माणसांना त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी, गाव वाचवण्यासाठी अशा स्वरूपाचा कायदा पण झाला पाहिजे की जर कोकणात तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, रिसॉर्ट करायचा असेल, अजून काय करायचं असेल, तर ज्याची जमीन आहे त्याला पार्टनर घेतला पाहिजे. आणि तशा स्वरूपाची हे आपण अरब अमिरातमध्ये आणि गल्फमध्ये हे कायदे तुम्हाला चालतात, का कोकणात असे कायदे असू नयेत? का गुजराती मारवाड्यांनी आणि बाहेरच्या लोकांनी सगळ्या कोकणातल्या जमिनी विकत घ्यायच्या? त्यामुळे असे कायद्याने सुद्धा प्रोटेक्शन दिलं पाहिजे. आणि बाबांनो, प्लीज आणि प्लीज आणि प्लीज, हीच खरी चळवळ आहे ज्याकरता मी काम करतो असं मी समजतो, की आपल्या जमिनी विकूया नको. मी आत्ता ठरवलंय, मी आत्ता 25 वर्ष गेली बेंबीच्या देठापासून ओरडतोय, जमिनी विकू नका, जमिनी विकू नका. मी आत्ता ठरवलंय कोकणामध्ये एका ठिकाणी पुढच्या वर्षभरात आम्ही जमीन घेऊन कोकण भूमी प्रतिष्ठानचे आणि ग्लोबल कोकणचे कार्यकर्ते आम्ही एका ठिकाणी दाखवणार आहोत की बांबूमधनं किती उत्पन्न मिळतं. एक 100 कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन 100 एकर बांबू डेव्हलप करायचा, किंवा 100 कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मसाला बाग डेव्हलप करायची, किंवा पर्यटनाचा, असे एक 2-3 प्रोजेक्ट घेऊन मी स्वतः काम करायचं ठरवलंय. आणि जर हे आम्ही करू शकतो, तर प्रत्येक गावातले ग्रामस्थ मंडळ करू शकतात, त्या ठिकाणची तरुण मुलं करू शकतात. त्यामुळे जमिनी विकण्यापेक्षा तिथे एकत्र या. काही काही लोकांकडे पैसे असतील, काही लोकांकडे अक्कल असेल, काही लोकांकडे वेळ असेल, सगळ्यांनी एकत्र येऊन, जसं मगरपट्टा डेव्हलप झालंय असं कोकणात ठिकठिकाणी बागा का नाही विकसित करता येणार, किंवा बागांबरोबर आपण निसर्ग पर्यटनाचे प्रकल्प का विकसित करता येणार नाही, याची मॉडेल्स उभी केली पाहिजेत. फार्मर प्रोड्युसर कंपनी याच्या माध्यमातून आता नरेंद्र मोदी सरकार खूप चांगलं काम देशभरात करत आहे. तर या एफपीसी ना 10-10 कोटीच्या सबसिडी आहेत. जसं सहकारामधून वेस्टर्न महाराष्ट्राने केलं, असं फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून एक मोठं रिव्हॉल्युशन कोकणात होऊ शकतं. सो या सगळ्या विषयात आम्ही जे प्रयत्न करतोय, निश्चित हे अपुरे प्रयत्न आहेत, पण कोकणातल्या खूप साऱ्या सामाजिक संस्थांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि या विषयांवर काम केलं पाहिजे. सर, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की इतके मोठ्या मोठ्या प्रमाणात इव्हेंट्स करणं ही सोपी गोष्ट नसते, त्याच्यासाठी खूप आर्थिक भांडवलाची गरज असते. तर या सगळ्या कामामध्ये तुम्हाला महाराष्ट्र टुरिझमनी किंवा महाराष्ट्र सरकारने कशा पद्धतीने मदत केलेली आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. चांगलं काम केल्यानंतर सगळ्या ईश्वरी शक्ती पाठीशी उभे राहतात. म्हणजे पहिल्या वर्षी चुकून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजे माझ्या ध्यानीमनी नसताना त्या कार्यक्रमाला आले, आणि तो कार्यक्रम बघितल्यावर त्यांना ते पटलं की हे सरकारने केलं पाहिजे, तर हा मुलगा करतोय. आणि त्या दिवसापासून महाराष्ट्र पर्यटन विभागाने मदत केली पाहिजे असा आग्रह अजितदादा पवार यांनी धरला. आणि मला खूप सांगायला आनंद वाटेल, कारण अनेक लोक बोलतात पण प्रत्यक्ष करत नाहीत. पण मला एक अजितदादांसारखा एक मार्गदर्शक नेता सापडला की संजय, हे केलं पाहिजे आणि मी तुझ्या बरोबर आहे. आणि गेली 10 वर्ष सातत्याने ते मदत करतात. अशीच मदत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सगळ्या चळवळीला करतात. आणि अशीच मदत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सुद्धा करतात. त्यामुळे मला वाटतं की राजकारण्यांना किंवा सगळ्या पक्षाचे लोक करतात. म्हणजे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून करतात. जर आपण चांगलं काम करत असू तर सगळ्या शक्ती तुमच्या पाठीमागे उभ्या राहतात. आणि म्हणून शासनाचे वेगवेगळे विभाग पण मदत करतात, कोकणातले उद्योजक पण मदत करतात. आणि म्हणूनच
इतक्या भव्य प्रमाणात. मी लंडनमध्ये आंबा महोत्सव केला, मी अमेरिकेमध्ये कोकणचा फेस्टिवल केला. आणि हो, पुढच्या काळात जर परमेश्वराने ते बळ मला दिलं तर जगभर, म्हणजे केवळ ग्लोबल कोकण मुंबईत नाही तर जगभर मला ग्लोबल कोकणचे कार्यक्रम करायचे आहेत आणि ते आपण करू. नक्कीच सर, ही सदिच्छा करते की तुम्ही जगभर ग्लोबल कोकणचे कार्यक्रम करावे आणि पूर्ण जगात कोकणातले लोकांनी जावं आणि फिरावं आणि बाहेरच्या लोकांनी कोकणात येऊन कोकण फिरावं. सर, एक शेवटचा प्रश्न विचारेन, कारण का अनेक वर्ष तुम्ही कोकणासाठी काम करताय, तर ग्लोबल कोकणच्या मार्फत तुम्हाला काय वाटतं की लोकांमध्ये तुम्ही काय किंवा कोकणामध्ये तुम्ही काय इम्पॅक्ट केलेला आहे, त्याच्याबद्दल थोडं सांगा. मला मला असं वाटतं, ग्लोबल कोकणचा जो मुख्य विषय आहे की कोकणातले हजारो नाही लाखो तरुणांनी आपापल्या गावामध्ये छोटे छोटे उद्योग केले पाहिजेत आणि ते बनवत असलेले प्रोडक्ट, त्यांचं पर्यटन, तिथला निसर्ग हा जगभर जाण्यासाठी ग्लोबल कोकण केलं पाहिजे. त्यामुळे थिंक लोकल, नाही, थिंक ग्लोबल आणि ऍक्ट लोकल. त्यामुळे आपल्याला लोकल वरती काम करायचं आहे, पण ते करताना आकाशाला गवसणी घालण्याचा सुद्धा विचार करायचा. आणि मला वाटते, माझा असा दावा आहे की पुढच्या, म्हणजे मागची 50 वर्ष ही वेस्टर्न महाराष्ट्राची होती महाराष्ट्रात, पुढची 50 वर्ष कोकणाची आहेत आणि कोकण विल बी द बेस्ट रिजन आणि द बेस्ट मॉडेल, ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं मॉडेल म्हणू आपण. त्यामुळे केवळ डेव्हलपमेंट नाही, म्हणजे आपल्याला कचरा करणारी पर्यटन स्थळं बनवायची नाहीत, तर निसर्गाची पूर्ण काळजी राखून पर्यटकांना आकर्षित करणारी गावं विकसित करायची आहेत. त्यामुळे ब्लाइंड डेव्हलपमेंट नाही तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा मंत्र घेऊन ग्लोबल कोकण पुढच्या काळात काम करणार. तर तुम्ही आणि तुमच्या परिवाराने पूर्ण आयुष्य कोकणाच्या विकासासाठी काम केलेले आहे आणि त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तसेच 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद रचना या इंटरव्ह्यू साठी.